गलांडवाडी पारगाव परिसरात खळबळ. राजेंद्र थोरात यांच्या शेतात बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. दौंड. अमोल शिंदे प्रतिनिधी. गलांडवाडी पारगाव रस्त्यालगत असलेल्या राजेंद्र थोरात यांच्या शेतामध्ये आज एक बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र थोरात आपल्या शेतात गेले असता त्यांना हे पिल्लू निपचित पडलेले दिसले. जवळ जाऊन पाहणी केली असता ते मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या भागात बिबट्यांचा वावर सातत्याने असतो. मात्र पिल्लाचा असा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. वन विभागाने लक्ष देण्याची गरज. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी वन विभागाला कळवले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा आणि या पिल्लाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच जर परिसरात मादी बिबट्या असण्याची शक्यता असेल तर शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांची मागणी. आमच्या भागात बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. आज पिल्लाचा मृत्यू झाल्याचे दिसले, पण यामुळे मोठी बिबट्या आसपास असण्याची भीती आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा किंवा या भागात गस्त वाढवावी. स्थानिक शेतकरी. आता वन विभाग यावर काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.